एका खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या या महिलेचा जीव वाचला. आपण आजपर्यंत हेच ऐकत आलो, रोडवरील खड्ड्यामुळे अनेकांचे जीव गेले. पण 50 वर्षीय विनिता यांच्याबरोबर वेगळंच घडलं. नेमकं काय घडलं ते पाहू. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या महिलेचे नाव आहे विनिता शुक्ला, वय वर्ष 50. विनिता शुक्ला ह्या जिल्हा न्यायालयामध्ये कामाला होत्या. पण गेल्या काही दिवसा अगोदरच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना बरेलीमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार तर झाले, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी विनिता यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं. विनिता यांना लावलेले व्हेंटिलेटर काढण्यात आले. डॉक्टरांनी कुटुंबातील लोकांना विनिता यांना घरी घेऊन जाण्यास सांगितलं. घरातील लोकांनी देखील अंत्यविधीची पूर्ण तयारी केली. पण घरी जात असताना ॲम्ब्युलन्स रोडवरील खड्ड्यामध्ये जोरदार आदळली आणि त्यानंतर काहीही प्रतिक्रिया न देत असलेल्या विनिता अचानक हालचाल करू लागल्या. हे पाहून कुटुंबातील लोकांनाही विश्वास बसेना. त्यांनी तात्काळ त्यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्यांचे